गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आज 7:30 वाजलेत आणि मी एकटा जाणार आहे जिमला. प्रियंका नाही येणार आहे कारण विवानला ताप आला होता रात्री आणि झोप पण नाही लागली व्यवस्थित त्याला. आज एकटाच आहे जिमला. गाईज काय करूयात आज? आज करूयात लेग्स वर्कआउट. वाट लागते लेग्स मध्ये, पण लेग्स वर्कआउट स्किप नाही करायचे कधी. आणि काय काय होतं म्हणजे ऍप्स पण बनतात तुमचे. जे लोक लेग्स वर्कआउट करत असतील ना त्यांना माहिती असतं. लेट्स गो. मित्रांनो, आत्ताचा व्हिडिओ पाहिला ना तुम्ही, तर त्याच्यात तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल. मी एक बटन दाबलं इथं तर लगेच लिफ्टचा आवाज, गाण्याचा आवाज बंद झाला, म्हणजे नॉईज कॅन्सलेशन झालं. तर नवीन माईक घेतलेला आहे मी. आधीचा होता तो अमोलचा होता आणि सिमिलर मी घेतलाय. तर तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कॉमेंट करा, मी बनवतो. तुम्ही नाही केलं तरी मी बनवणारच आहे. थोडे दिवस यूज करणार आहे, मग करणार. बघा, जिम मध्ये गेल्यावर दाखवतो माईक. आता जॅकेट घातले. हे बघा मित्रांनो, मी सांगत होतो ना माईक कोणता आहे. गाणं चालू आहे, गाण्याचा आवाज येत नसणार आहे, पण इथं माईक लावलाय ना फक्त माझाच आवाज येणार आहे. 15 आणि 10, 25, 25 आणि 12, 20चा. बघू आपण किती रिपिटेशन जात आहेत आपल्याला. 12 रिपिटेशन. मित्रांनो, आता करू लंजेस. झालेलं वर्कआउट मित्रांनो, जाऊयात घरी आता. शनिवार रविवार आता काय कंटेंटला सुट्टी नाही. 2 दिवस ब्लॉग मस्त असतात आपले, म्हणजे इतर दिवशी पण असतात आपले ब्लॉग. वीकडेजमध्ये काम असतं ना, त्यामुळं एवढं मिळत नाही मला फुटेज, पण करत असतो मी ट्राय. मित्रांनो, बँकेत जायचंय, ते लोन ट्रान्सफर करायचंय आणि मी पासबुक बघत होतो. चेकबुक लागते. चेकबुक बघता बघता मला SBIचं पासबुक दिसलं. कोणाचंही दाखवलं. आम्ही विवानचं अकाउंट काढलं तेव्हा तो फक्त 4 महिन्याचा होता. तर त्याचं आधार कार्ड पण आहे, पॅन कार्ड पण आहे, बँक अकाउंट पण झालं तेव्हा. तर काय नाही, नॉर्मल सेव्हिंग अकाउंट आहे. ते म्हटले होते RD वगैरे करा. म्हटलं ठीक आहे, सेव्हिंग अकाउंट राहू द्या, RD वगैरे बघू दुसरीकडं. तर तेव्हा ते मॅडम म्हटलं होत्या की सगळ्यात छोटा कस्टमर SBIचा तुमचा मुलगा आहे विवान. त्याचं सगळं आहे. भारी वाटलं तेव्हा. हे बघा, विवानचा फोटो 4 महिन्याचा होता तेव्हा काढला होता आम्ही. मित्रांनो, विवानने मस्त आंघोळ केली आहे आणि मस्त भांग पाडलाय आता. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, मस्त मस्त आंघोळ केली. मित्रांनो, प्रियांकाने नवीन डिश ट्राय केली आहे, म्हणजे चालू आहे अजून नवीन रेसिपी. काय बघा, हे स्टफ बनवलंय. प्रियांका सांगणार आहे आता. पालक टिक्की. पालक टिक्की बनवली आहे. तर आपण विचारूया प्रियांकाला कशी बनवली ती. हे बघा, आता मित्रांनो आपण प्रियांकाला विचारू. याला नुसतं घ्यायला पाहिजे. इथं कॅमेरा सेट केलाय मी. आता प्रियांका थोडी अशी हो. तू मदत लागेल, माझा हात खराब आहे ते लावायला बटन. अरे पहिलं सांग थोडस आणि मग करतो मदत. हे बघा, ही अशी टिक्की बनवली आहे. आणि या टिक्कीमध्ये काय काय टाकलं इकडे तोंड करून एकदा सांग थोडंसं. इकडे तोंड कर, इथं ठेव ना ते स्टफ. प्रियांका सांगणार आहे कसली टिक्की आहे मित्रांनो ती. पालक टिक्की आहे. त्यात मी पालक चॉप केलाय, थोडं थोडं कांदा टाकलाय. गाजर नव्हतं म्हणून गाजर नाही टाकले. आणि 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 त्यानंतर मीठ, मिरची आणि बटाटा चॉप करून टाकलाय. बस. पालक हेल्दी, पालकची हेल्दी टिक्की आहे. लेट्स सी. मी रेसिपी बघितलेली आहे, लाईक आवडली तर बरं आहे. कारण की पालक तसं युजली आमच्या घरी कोणी खात नाही. हटेव भाजी जे असते ते मला नाही आवडत, म्हणून आई करत नाही. आणि मग कसं खायचं, कसं कंझ्युम करायचं, तर आम्ही ही नवीन ट्रिक काढली आहे. पालक आलू टिक्की. येस. आता आपण टाकूयात बटर. हे नाही कापू का? तो काटे चमचे घेतलाय. हा, काटा चमचनी करायचं असतं. म्हणजे गॅस कमी केला ना. ते स्प्रेडर घ्या, ते ब्रश.
ॲक्च्युली ना स्प्रेडर ना प्लास्टिकचा नसतो वापरायचा. नॉन स्टिकी पॅन आहे तरी आम्ही बटर टाकतोय. ही तर आमची करामत आहे. आणि अशा पद्धतीने टिक्की चाललेली आहे पॅनवर. एकाच ह्याच्यात होईल मला वाटतं. एक टाक मध्ये. अजून एक स्प्रेड करा ना. मध्ये टाक. फोर पीस किती रुपयाला? 120. कोण म्हणलं? 5 स्टार मध्ये अजून महाग घेतात. मी स्वस्तातली आहे. पण तुला कोण म्हणलं 120 आहे? तू खाल्ली का कधी याच्या आधी? मग काय पण नॉर्मल टिक्की तर 120 लाच भेटते. काय पण फेकती बघा प्रियांका. हे बघा मित्रांनो, टिक्की पलटी केली आहे. मस्त झाली क्रिस्पी खालच्या बाजूने. आता आपण वरच्या बाजूने करू त्याला. टिक्की रेडी झाली आहे. प्रियांकाने अशी डेकोरेट केलेली आहे. इथे टोमॅटो सॉस घेतलंय, केचप. आता मी थोडंसं खायला घेतो या छोट्या प्लेटमध्ये. मस्त झाली बरं का प्रियांका. मित्रांनो आम्ही चाललोय बँकेत. आता 3:30 वाजलेत. होम लोन ट्रान्सफर आहे ते इन डिटेल व्हिडिओ बनवतो मी. काय विषय आहे काय नाही तेच. आता आज डिस्बर्समेंट आहे 3:30 वाजता. 3:30 वाजून गेले. चल, खूप जवळ आहे मित्रांनो ही ब्रांच आमची खराडीची HDFC. पोचलोय आम्ही आता. लेट्स सी किती वेळ लागतोय. इथं तुटलंय बरं का प्रियांका सावकाशी. A few moments later. तर मित्रांनो झालेलं आहे आमचं काम. 6 वाजले. पुढे सर प्रियांका. 6 वाजता झाले काम आणि सगळी प्रोसेस झाली आहे. किती वाजता आलो होतो आपण? 4 वाजता. पावणे 4 वाजता. 2 तास लागले या प्रोसेसला. चांगली स्मूथ प्रोसेस आहे HDFCची. बायोमेट्रिक वगैरे सगळं झालं आहे. आणि बघू आता थोडी प्रोसेस बाकी आहे IDBI बँकेसोबत. EMI डेट वगैरे सगळं सेट झालं आहे. हे सगळं व्यवस्थित झालं ना, रेट ऑफ इंटरेस्ट पण कमी लागला आहे. किती लागला आहे काय लागला आहे सगळं मी सविस्तर व्हिडिओ बनवतो. की लोन ट्रान्सफर का केलं मी ऑलरेडी बनवलेलं आहे. पण प्रॅक्टिकल काय झालं आहे आमच्यासोबत, म्हणजे आम्ही फायद्यामध्ये आहे का नाही, म्हणजे फायद्यामध्येच आहे त्यामुळेच आम्ही कन्वर्ट करतो आहे. पण किती फायद्यामध्ये, तर ते सगळं आपण डिस्कस करू नंतर. आता घरी जाऊयात. तुला काय बोलायचं? नाही. मित्रांनो प्रियांकाला खायचे आहेत मोमोज. कोणते मोमोज घेते? व्हेज स्टीम मोमोज. यांच्याकडे पार्सल रेडीच आहे बाबा. शेजवान चटणी. मेयोनीज भी डाल दो, सब डाल दो. बरोबर के खा आता. खाणार एक खाईल. पहिले तू का. कसं आहे मोमोज? गरम आहे. जरा थांबून खायचंय का? गाडीवर बसायचंय का? चांगले मोठे मोठे दिसत आहेत मोमोज बघा. मोमोज गरम असल्यामुळे पार्सल घेतोय आम्ही. आणि अजून एक प्लेट घेणार आहे. किती गरम आहे बघा. वाफ निघते नुसती. टेस्ट भी अच्छा है. ये ऐसे ही डाल दूं? ते राहू दे, तो दुसरा देईल प्रियांका चटणी. तो म्हटला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. अरे देईल तो सगळं. तू एवढं का विचार करते? अरे ते खराब होईल मोमोज तसं. हे बघा प्रियांकाने या मोमोजला मेयोनीज लावून ठेवले. तो सेपरेट देत असतो. मित्रांनो हे स्किपिंगचं मला चॅलेंज दिलेलं आहे. 100च्या वर आहे ना करायचं. जरी करू नाही शकले तर काय मी तुम्हाला एक चॉकलेट देईन. चॉकलेट नाही, आईस्क्रीम. चला पॉपकॉर्न वाला आलेला आहे. आणि जर मी गेलो 100च्या वर तुम्ही मिळून सगळ्यांनी मला पॉपकॉर्न द्यायचं. हा मग आम्ही नाही देणार बाबा. काका द्या मी व्हिडिओ काढतो. अरे एवढं फास्ट का? बाय 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 बाय. नाही स्किप. आपले क्या शर्ट लगाई. जिंकलोय तरी यांना पार्टी देतोय बघा. थँक यू. यूट्यूब सर्च करो ना प्रियांका प्रवीण ब्लॉग्स.
टाकशील ना थोडं? आणले ना, पाव एक्स्ट्रा आणले ना. नाही, मला वाटलं तुला आवडतंय ना. तर मित्रांनो, जेवण करतोय रात्रीचं. 2 नवीन पाहुणे दिसत असतील, विशाल आणि वहिनी. तर पॉडकास्ट नावच बोला ना, छोटी आहे ती. प्राप्ती, येस. तर आम्हाला एक पॉडकास्ट शूट करायचा आहे. त्याला अजून 2 माणसं येणार आहेत, अमोल आणि राम. तर पॉडकास्टचा टॉपिक ते आल्यावरच कळेल तुम्हाला. आता दाखवतो आम्ही काय पार्सल आणले. वेज लोकांसाठी पावभाजी आणली आहे आईला आणि प्रियंकाला, आणि प्राप्तीला काय आणले, व्हेज मंचुरियन फ्राईड राईस. आणि आम्हाला बघा काय आणले. विशाल अनबॉक्स करणार आहे आता. चिकन ट्रिपल शेजवान राईस, चिकन लॉलीपॉप. टाइमपास पण दिलाय त्यांनी, काय टाइमपास. कोबी वगैरे. कोबी ह्याला फ्राईड नूडल्सला टाइमपास म्हणतात प्रियंका. हाफ कर ना त्याचा. भाजी घे बरं. एकदम लाल लाल फ्राईड राईस. इवन काय खातोय, पावभाजी. पाव दबले का जास्त रोज रोज. तुमचे घ्या कोणाला पाहिजे असेल तर. तू नॉनव्हेज खातच नाही का? हे अंड खाऊ शकते ना. नको. राईस आणि हे काय सॅलड, ऑमलेट, लॉलीपॉप आणि हे काय सूप, मंचाव सूप ना, चिकन मंचाव सूप. हे राहिलं फक्त आता. शेजवान चटणी. मित्रांनो 10:30 वाजले तिथं, आणि हे बघा सगळे मेंबर आले होते. अमोल यांचं नाव काय होतं, नितीन, आणि ते हरी. तर एवढे सगळे मेंबर अमोलने घेऊन आला होता. अमोल पॉडकास्ट थोडा आता पोस्टपोन झाला आहे 3 तारखेला. हां, एक मेन माणूस नाही आमचा, दयाल राम भाऊ पण आला होता, आणि विशाल ते पण आले होते. आता काय डिनर झालाय फक्त, बाकी काय नाही. मग कसं करायचं, आम्ही 3 तारखेला 1 वाजता ऑन कॅमेरा करू का कमिटमेंट? हा करू, 3 तारखेला करू. 3 तारखेला. आता एवढे सगळे आले होते, पण काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे पॉडकास्ट थोडा पोस्टपोन झालाय. आणि हे बघा दीदी पण आली आहे. हाय कर दीदी. उद्या टी व्ही दिसणार आहे तुमच्या. मम्मी सोबत या. हां,